मागील आठवड्यापासून आपण एक नवीन मालिका सुरू केलेली आहे, जिचं नाव आहे ख्रिस्ती विश्वासाचा पाया, फाउंडेशन्स फॉर ख्रिश्चन फेथ. ख्रिस्ती विश्वास हा कशावर आधारित आहे किंवा ख्रिस्ती विश्वासाचे मूल तत्व काय आहे, व्हॉट आर द बेसिक थिंग्स. आणि आजपासून हा ॲक्च्युली एक कोर्स मी आपल्यासाठी सुरू केलेला आहे की बेसिक डॉक्ट्रिन्स, शास्त्र काय शिकवतं, नवा करार काय शिकवता, चर्च काय शिकवतं, आपण ख्रिस्ती या नात्याने कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवतो किंवा ठेवला पाहिजे, ह्या बेसिक फाउंडेशन पाया. आणि ही सिरीज हिब्री लोकासपत्र 6वा अध्याय आणि याच्या पहिल्या आणि दुसऱ्या वचनावर आधारित आहे. हिब्रू 6:1 and 2 या ठिकाणी तो असं लिहितो, यास्तव आपण ख्रिस्ताविषयीच्या मूळ आरंभाच्या गोष्टी सोडून, मूळ आरंभाच्या अंडरलाईन करा, मूळ आरंभाच्या गोष्टी सोडून प्रौढतेप्रत नेटाने जाण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे ख्रिस्तामध्ये वाढण्याचा प्रयत्न करूया, प्रौढ होऊया. आणि मग तो सांगतो की कोणकोणत्या मूळ आरंभाच्या गोष्टी आहेत किंवा फाउंडेशन्स आहेत. निर्जीव कर्मांचा पश्चाताप, पहिली गोष्ट पश्चाताप. नंतर देवावरचा विश्वास, दुसरी गोष्ट विश्वास. तिसरं बाप्तिस्म्याचे शिक्षण, पाण्याचा बाप्तिस्मा, पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा वगैरे. नंतर हात वर ठेवण्याचे शिक्षण, कशासाठी, कोणावर, कधी हात ठेवायचे, कोणत्या कारणासाठी. नंतर मृतांच्या पुनरुत्थानाचे शिक्षण, पाचवी गोष्ट की पुनरुत्थान आहे की नाही, की मरण शेवट आहे. आणि सहावी गोष्ट सार्वकालिक न्याय, की सर्व जगाचा, प्रत्येक व्यक्तीचा एक दिवशी न्याय होणार आहे, सार्वकालिक न्याय. तर अशा 6 गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. सार्वकालिक न्यायाचे शिक्षण हा पाया आपण पुन्हा घालू नये. पाया हा शब्द अंडरलाईन करा. म्हणजे ह्या 6 गोष्टी ख्रिस्ती जीवनाचा किंवा ख्रिस्ती विश्वासाचा पाया आहेत, फाउंडेशन. जेव्हा इमारत, बिल्डिंग बांधली जाते, अगोदर पाया घातला जातो. किती मजली इमारत असणार त्याच्याप्रमाणे किती खोल पाया घातला पाहिजे हे ठरतं, की तो पाया किती मजली इमारतीचं वजन सहन करू शकेल. आणि पाया तसा जितका मजबूत तेवढे मजले आपण वर चढवू शकतो. इकडे आहे का, जेवढा आपला विश्वासाचा, वचनावरचा पाया मजबूत, तेवढं आपण देवामध्ये वाढून देवाचं कार्य करू शकतो. पण विश्वासाचा पाया जर कच्चा असेल तर काय होईल, बिल्डिंग बांधली जाईल, एक दिवशी ती बिल्डिंग अशी तिरपी होईल, वाकडी होईल, आणि वारा, वादळ, संकट, प्रॉब्लेम आल्यानंतर ती कोलमडून जाईल. आज अनेकांचं ख्रिस्ती जीवन आपण पाहतो की कोलमडलेलं आहे किंवा कोलमडावर आलेला आहे. याचं कारण काय, की पाया मजबूत नव्हता. तर म्हणून पाया हा मजबूत पाहिजे. आणि ह्या 2 वचनामध्ये, इब्री 6मध्ये ख्रिस्ती विश्वासाच्या पाया कशावर आहे ह्याच्याबद्दलच्या 6 गोष्टी सांगितल्या. 6 बेसिक डॉक्ट्रिन्स ऑफ ख्रिश्चन फेथ. परत एकदा बघा. पहिलं, निर्जीव कर्मांचा पश्चाताप. 2, देवावरचा विश्वास. तिसरी गोष्ट बाप्तिस्म्याचं शिक्षण. 4, हात वर ठेवण्याचं शिक्षण. 5, मृतांच्या पुनरुत्थानाचं शिक्षण. आणि 6, सार्वकालिक न्याय. ह्या 6 गोष्टी ख्रिस्ती जीवनाचा पाया. आता पहिली गोष्ट काय, निर्जीव कर्मांचा पश्चाताप. आणि याविषयी आपण मागच्या संदेशात पाहिलेलं आहे की पश्चाताप, निर्जीव कर्मांचा पश्चाताप म्हणजे जे कर्म, जे विधी की जे विश्वासाने नाही तर करायचे म्हणून आपण करतो, केले पाहिजे म्हणून करतो, पण आपल्याला पण माहीत नाही की ते कशासाठी आहे. त्याला म्हणतात निर्जीव कर्म. निर्जीव कर्मांचा पश्चाताप. अशा कर्मांपासून किंवा कृत्यांपासून पश्चाताप हे काय आपण पाहिलं की पश्चाताप हा एक आतील निर्णय आहे जो बाहेरील कृती करून आपण अंमलात आणतो. पश्चाताप एक निर्णय आहे की जो आपण घेतो आणि त्याप्रमाणे कृती करतो. फेथ, रिपेंटन्स is an inward decision followed by outward appropriate action.
उधळ्या पुत्राने म्हटलं की मी उठून आपल्या बापाकडे जाईन, असा निर्णय घेतला आतून, मनातून, आणि नंतर तो उठून गेला, म्हणजे बाहेरून कृती केली. म्हणून पश्चाताप म्हणजे आतून मनातून घेतलेला निर्णय आणि बाहेरून केलेली कृती. नंतर आपण पाहिलं की पश्चातापाबद्दल बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने काय शिकवलं, प्रभू येशूने काय शिकवलं, पेत्र आणि पावलाने काय शिकवलं. आणि मग आपण हे देखील पाहिलं की यशया 53:6 नुसार की आपण सर्व मेंढराप्रमाणे बहकलेलो आहोत, सर्वांनी आपापला मार्ग धरलेला आहे. पश्चाताप सर्वांनी करणं का आवश्यक आहे? कारण सर्वच बहकलेले आहे. धार्मिक असो, विदेशी असो, यहुदी असो, कोणीही असो, सर्वांनी आपापला मार्ग धरलेला आहे. म्हणून पश्चाताप सर्वांनी करणं. नंतर शेवटचा पॉईंट आपण असं पाहिलं की पश्चाताप ही देवाची आज्ञा आहे. हे ऑप्शन नाही की मला पाहिजे तर मी पश्चाताप करील, मला वाटलं तर. नाही, ही देवाची आज्ञा आहे की या काळात सर्व मनुष्यांनी सर्वत्र पश्चाताप करावा. आणखी एक गोष्ट आपण अशी पाहिली की खरा विश्वास उत्पन्न होण्याच्या अगोदर खरा पश्चाताप करणं गरजेचं आहे. आज अनेक जण विश्वासासाठी संघर्ष करीत आहे. आमचा विश्वास वाढावा म्हणून प्रार्थना करा, विश्वास. पण खरा विश्वास तोपर्यंत देवावर येणार नाही जोपर्यंत तुम्ही खरा पश्चाताप करणार नाही, खरंच समर्पण करणार. तर पहिलं 6 जे फाउंडेशनल डॉक्ट्रिन आहे, ख्रिस्ती विश्वासाचा पाया 6 गोष्टी आहेत इब्री 6:1 आणि 2 मध्ये. त्याच्यातली पहिली गोष्ट किंवा पहिलं जे शिक्षण आहे ते म्हणजे पश्चातापाविषयीच आहे. बघा, 6 गोष्टीमध्ये पहिली गोष्ट पश्चाताप, म्हणजे सुरुवात पश्चातापापासून आहे. ख्रिस्ती जीवनाची सुरुवात पश्चातापापासून, विश्वासापासून नाही आहे. तर पहिली गोष्ट पश्चाताप. आणि दुसरं काय आहे? देवावरचा विश्वास. इब्री 6:1 देवावरचा विश्वास. तर आज आपण त्या विश्वासाबद्दल आपण बोलूया. आता विश्वासाबद्दलची पहिली गोष्ट ही की विश्वासाचा आणि देवाच्या वचनाचा काय संबंध, किंवा विश्वास कसा येतो, कसा उत्पन्न होतो. आपण वाचू रोमकरास पत्राचा 10वा अध्याय आणि याचं 17 वचन. रोमन्स 10:17 या ठिकाणी काय सांगितलेलं आहे बघा. रोमकरास पत्र 10वा अध्याय 17 वचन. याप्रमाणे विश्वास वार्तेने किंवा ऐकल्याने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाने होते. म्हणजे याचा अर्थ असा की विश्वास हा ऐकल्याने आणि देवाचं किंवा ख्रिस्ताचं वचन ऐकल्याने येतो. किती जण आमेन म्हणू शकता? विश्वास प्रार्थना करून येत नाही. बरेच लोक विश्वासासाठी प्रार्थना करत आहेत पण विश्वास वाढलेला नाही, कारण प्रार्थनेने विश्वास वाढतच नसतो. इथं स्पष्ट सांगितलं की विश्वास ऐकल्याने आणि देवाचं वचन ऐकल्याने येतो. म्हणजे जेवढं तुम्ही वचन ऐकाल किंवा वाचाल किंवा अभ्यास कराल तेवढं तुम्ही विश्वासात वाढाल. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, विश्वास म्हणजे काय? व्हॉट इज फेथ? पहिला पॉईंट काय? विश्वास कसा येतो? तर देवाचं वचन ऐकल्याने. दुसरा पॉईंट, विश्वास म्हणजे काय? लोक म्हणतात माझा विश्वास आहे, विश्वास धरा. पण ॲक्च्युली विश्वास म्हणजे नेमकं काय? व्हॉट इज फेथ? आपण वाचू शास्त्राची व्याख्या काय. इब्री लोकास पत्र याचा 11वा अध्याय. हिब्रूज 11. इब्री लोकास पत्र 11 आणि वचन 1. विश्वास हा अपेक्षित गोष्टीविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री असा आहे. त्या वचनाकडे बघा प्लीज. विश्वास अपेक्षित गोष्टीविषयीचा भरोसा हा शब्द अंडरलाईन करा. 2 गोष्टी आहे विश्वास. भरोसा आहे कशाबद्दल? ज्या गोष्टी अपेक्षित आहे, जे व्हायला पाहिजे, देवाने करायला पाहिजे, जे अपेक्षित आहे त्याच्याबद्दलचा भरोसा. आणि दुसरी गोष्ट, न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री. म्हणजे विश्वास 2 गोष्टीबद्दल आहे, अपेक्षित गोष्टी आणि न दिसणाऱ्या गोष्टी यांच्याशी संबंधित आहे. विश्वास 2 गोष्टी आहे, भरोसा पण आहे, खात्री पण आहे. आमेन. तिसरी गोष्ट की विश्वास आहे
म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की विश्वास आहे, म्हणजे विश्वास कशावर तरी कोणावर तरी असतो नाही. विश्वासाला बेस किंवा एक पाया असतो. मी जर सांगितलं माझा विश्वास आहे, मग तुम्ही म्हणणार कोणावर किंवा कशावर. किंवा तुम्ही म्हणाल की माझा विश्वास आहे, मग मी म्हणणार कोणावर आहे किंवा कशावर आहे. म्हणजे विश्वास कशावर तरी असतो, असावा लागतो. आणि तो विश्वास शास्त्रानुसार देवाच्या वचनावर असावा लागतो. तो विश्वास दोन गोष्टी, अपेक्षित गोष्टी, ज्या गोष्टी आपल्याला अपेक्षित आहेत त्याच्याबद्दलचा भरोसा की ते होणारच, आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री. आता न दिसणाऱ्या गोष्टी ज्या अजून घडलेल्या नाहीत की आपल्या जीवनात, किंवा आपल्याला घडलेल्या पाहायच्या आहेत की असं झालं पाहिजे, हे मिळायला पाहिजे, ते व्हायला पाहिजे. समजा लग्न झालं पाहिजे किंवा घर झालं पाहिजे किंवा नोकरी, म्हणजे हे अजून झालेलं नाही, ते अपेक्षित आहे. हे न दिसणाऱ्या गोष्टी आहेत, तर त्याबद्दलची खात्री, कॉन्फिडन्स, ॲश्युरन्स. आता तिसरा पॉईंट हा रोमकरासपत्र 10वा अध्याय आणि 10व्या वचनात सांगितलेला आहे. आपण पाहू विश्वास आणखी काय. आज आपण काय पाहत आहोत? विश्वास म्हणजे काय, विश्वास कसा येतो आणि विश्वासाबद्दल शास्त्र काय शिकवतं हे आपण पाहत आहोत. का? कारण 6 ज्या मूलभूत गोष्टी आहेत ख्रिस्ती विश्वासाच्या, ख्रिस्ती जीवनाचा पाया ज्याच्यावर आधारलेला आहे, फाउंडेशन, तर पहिली गोष्ट आहे पश्चाताप आणि दुसरी गोष्ट आहे विश्वास. खरा पश्चाताप केल्याशिवाय खरा विश्वास येऊ शकत नाही. रोमकरास 10 आणि वचन 10, नीतिमत्वासाठी विश्वास धरणे अंतःकरणाने होते. म्हणजे विश्वास हा अंतःकरणाशी संबंधित आहे, हा भावनांशी संबंधित नाही की मला वाटतं असं होईल. हे वाटण्यावर नाही आहे. मला काही वाटू शकतं, तुम्हाला काही वाटू शकतं. विश्वास हा भावनांवर, वाटण्यावर नाही आहे, फिलिंग्सवर नाही आहे. विश्वास कशाशी संबंधित आहे? नीतिमत्वासाठी विश्वास धरणे अंतःकरणाने होते. अंतःकरणाने हा शब्द अंडरलाईन करा. आता जर तुमच्यापुढं शास्त्र असेल तरच तुम्ही हे फॉलो करू शकाल आणि तरच तुम्ही विश्वासाच्या पायावर मजबूत व्हाल. म्हणून शास्त्र जर तुमच्या डोळ्यापुढं असेल तर अधिक फायदा होईल. नुसतं ऐकणं वेगळं आणि डोळ्याने पाहणं आणि ऐकणं वेगळं. ऑडिओ व्हिज्युअल, कानाने ऐकणं, डोळ्याने पाहणं, ते आपल्या मेंदूवर, ब्रेनवर कायमचं इम्प्रिंट होतं, छापलं जातं. तर हा नियम ध्यानात ठेवा. तर विश्वास अंतःकरणाशी संबंधित आहे. फेथ इज ऑफ द हार्ट. हा विचारांशी किंवा मताशी नाही, अंतःकरणाशी. या ठिकाणी सांगितलं की नीतिमत्वासाठी विश्वास धरणे अंतःकरणाने होते. विश्वास हा अंतःकरणाने धरला जातो. आणि मग तो म्हणतो की तारणाचा स्वीकार करणे तोंडाने होते. विश्वास हा सध्या आहे, वर्तमान काळ. फेथ इज नाव. आता विश्वास आणि आशा याच्यातला काय फरक आहे? विश्वास म्हणजे आशा नाही, आशा म्हणजे विश्वास नाही. विश्वास म्हणजे आत्ता सध्या. मी जर म्हटलं की माझा नायडू ब्रदरवर विश्वास आहे, म्हणजे आत्ता सध्या आहे, या मिनिटाला आहे. पण मला आशा आहे की नायडू ब्रदर अमुक अमुक काम करतील. ही आशा म्हणजे भविष्य काळाबद्दल, आत्ताच नाही. पण विश्वास आहे म्हणजे आत्ता सध्या आहे, आता सध्या माझा त्यांच्यावर विश्वास. म्हणून फेथ इज इन द प्रेझेंट. विश्वास हा वर्तमान काळात आहे आणि आशा ही भविष्य काळातली आहे. हे पॉईंट महत्त्वाचे आहेत, ते लिहून घेतलं तर बरं होईल. फेथ इज इन द प्रेझेंट, होप इज ऑफ द फ्युचर. हा फरक विश्वास आणि आशामध्ये आहे. पहिले थेसलोनी बरेच लोक आशेला विश्वास समजतात. पहिले थेसलोनिकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि याचं 8व्या वचनामध्ये ह्या आशेबद्दल, ख्रिस्ती आशेबद्दल पाऊल काय लिहितो आपण जरा पाहू. पहिले थेसलोनी 5 म्हणजे 5वा अध्याय 8वं वचन. पहिले थेसलोनी 5 आणि 8.
परंतु जे आपण दिवसाचे आहोत त्या आपण सावध असावे. विश्वास व प्रीती हे उरस्त्राण व तारणाची आशा हे शिरस्त्राण घालावे. तारणाची आशा की एक दिवशी आपलं तारण कंप्लीट होईल, प्रभू येशू ख्रिस्ताचं आगमन होईल, नवे आकाश नवी पृथ्वी होईल, ही आशा आहे. म्हणजे ते भविष्य काळात होणार आहे, आज झालं नाही, आत्ता झालेलं नाही. आत्ता काय झालेलं आहे, आपली क्षमा झालेली, आपण त्याचे पुत्राने कन्या झालेलो आहोत. पण एक दिवशी ते तारण ही आशा. म्हणजे आशा ही भविष्य काळाबद्दल आहे, विश्वास वर्तमान काळाबद्दल आहे. हे ठळक शब्दात लिहून घ्या. आणि विश्वास न दिसणाऱ्या गोष्टींशी संबंधित आहे. फेथ रिलेट्स टू द अनसीन. जे झालेलं नाही, घडलेलं नाही, पाहिलं नाही, त्याच्या बाबतीत आहे. देवावर विश्वास आहे, देवाला पाहिलं का? नाही. प्रभूश्वर विश्वास आहे, पाहिलं का? नाही. म्हणजे विश्वास जे डोळ्याला दिसलेलं नाही, पाहिलेलं नाही, याच्या संबंधित आहे. जे डोळ्याला दिसतं त्याच्यावर विश्वास नाही ठेवला जात. फेथ रिलेट्स टू द अनसीन रिॲम. इब्री लोकासपत्र 11वा अध्याय आणि याचं 3रं वचन जरा बघा. हिब्रूज 11:3. आता हे अदृश्य जे आहे क्षेत्र की ज्याच्यावर आपण विश्वास ठेवतो, देव, प्रभू येशू ख्रिस्त, देवदूत वगैरे, हे अदृश्य क्षेत्र आहे की जे डोळ्याने आपण पाहिलेलं नाही, पण आपण मानतो किंवा विश्वास धरतो. आता याच्याबद्दल इथं काय सांगितलं बघा. इब्री 11 आणि वचन 3. विश्वासाने आपल्याला कळते की देवाच्या शब्दाने विश्वरचना झाली. जगाची रचना, निर्मिती कशी झाली? देवाच्या शब्दाने झाली. पण हे देवाच्या शब्दाने झाली कशावरून? आपण होतो का तेव्हा? नाही. पण हे देवाच्या वचनात लिहिले की देवाने हे निर्माण केलं त्याच्या शब्दाने, त्या वचनावर आपण विश्वास ठेवला म्हणून आपल्याला कळतं. नाही समजलं म्हणजे विश्वासाने आपल्याला समजतं. पुष्कळ लोक म्हणतात नाही आम्हाला समजल्यावर आम्ही विश्वास ठेवू. मग मी म्हणतो की समजल्यावर विश्वास ठेवायची गरजच काय? आधी विश्वास ठेवा, मग तुम्हाला समजेल. आता किती जणांना कळतं मी काय बोलतो ते? जरा हात वर करा. तर विश्वास अदृश्य क्षेत्राशी संबंधित आहे, विश्वास अंतःकरणाशी संबंधित आहे. इथं बुद्धी, ज्ञान किंवा भावनाशी संबंधित नाही आहे की हे फेथ इज ऑफ द हार्ट, अंतःकरणाची. आता या ठिकाणी तो म्हणतो की विश्वासाने आपल्याला कळते. कसे कळते? विश्वासाने. कशावरून तुम्हाला माहीत आहे? कशावरून तुम्ही म्हणू शकता की देवाने सर्व हे जग, सृष्टी, सूर्य, चंद्र हे फक्त शब्दाने निर्माण केले? कारण त्याच्या वचनात लिहिलेलं आहे म्हणून. त्याचं वचन तसं सांगतं म्हणून. कोणीतरी म्हणतं म्हणून नाही, त्याचं वचन सांगतं म्हणून. म्हणजे अदृश्य जे आहे की सृष्टीची निर्मिती जी झाली, आपण डोळ्याने पाहिली नाही पण ती विश्वासाने झाली. हे अदृश्य जे आहे हे कसं आपल्याला समजतं? विश्वासाने. पण कशावर विश्वासाने? देवाच्या वचनावर विश्वासाने. किती जणांना समजतंय? विश्वास हा वचनावर असतो. माझा विश्वास आहे, माझा विश्वास आहे, प्रेज द लॉर्ड आहे तर ठीक आहे, पण कशावर आहे? कोणावर आहे? वचनावर आहे का? विश्वास हा कशावर तरी आधारित असतो. तर हे अदृश्य जी गोष्ट आहे ती देवाचं वचन आपल्याला क्लिअर करते. आता 2 कोरिंथ 5 आणि याच्या 7व्या वचनात पाऊल काय म्हणतो बघा. 2 कोरिंथ 5वा अध्याय 7वं वचन. 2 Corinthians 5:7 या ठिकाणी पाऊल असं लिहितो, आम्ही विश्वासाने चालतो किंवा जगतो. आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्याने दिसते त्याप्रमाणे चालत नाही. म्हणजे विश्वास आणि डोळ्याला जर दिसतं, ह्या 2 विरोध गोष्टी आहेत. इकडे लक्ष द्या. फेथ अँड साईट आर 2 ऑपोजिट थिंग्स. आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्याने दिसतात त्याप्रमाणे नाही.
आम्हाला दिसतं की आम्ही प्रार्थना केली तरी अजून दुखतं आहे, तरी अजून पूर्ण आरोग्य, आम्ही प्रार्थना केली तरी परिस्थिती बदलणे. म्हणजे डोळ्याला दिसतं बदलणे, पण तो म्हणतो आम्ही डोळ्याला जे दिसतं त्याच्याप्रमाणे चालत नाही, विश्वासाने चालतो. प्रेज द लॉर्ड. म्हणजे विश्वास आणि जे डोळ्याला दिसतं ह्या दोन ऑपोजिट विरुद्ध गोष्टी आहेत. आपल्याला वाटतं दिसल्यावर आपण विश्वास ठेवतो, हां, आणि मग म्हणतो प्रेज द लॉर्ड. डोळ्याला दिसलं म्हणून, पण त्याला विश्वास नाही म्हणत. ऐकून घ्या, बरेच लोक त्याला विश्वास समजतात. तर विश्वास आणि डोळ्याला न दिसणं अदृश्य गोष्टी ह्या दोन विरुद्ध गोष्टी आहेत. विश्वास जे दिसत नाही, समजत नाही, जे पाहिलेलं नाही त्याच्यावर ते मानणं की ते आहे, याला म्हणतात विश्वास. आणि हा विश्वास हा आपोआप किंवा प्रार्थना करून येत नाही, तर वचनाने निर्माण होतो. प्रोडक्ट ऑफ गॉड्स वर्ड. वचन बाजूला ठेवून नुसते प्रार्थना करत राहिला तर विश्वास आपोआप येणार नाही. विश्वास वचनाने तयार होतो, उत्पन्न होतो. ही महत्त्वाची गोष्ट. आणि म्हणून ज्यावेळेस लाजारला प्रभू येशूने जिवंत केलं मृतातून, त्याच्यापूर्वी त्याने मरियाला काय म्हटलं बघा. आणि हे जे तत्व, हे जे मी तुम्हाला सांगतोय, हे प्रभू येशूने शिकवलं. हे शास्त्रावर आधारित आहे. हे काय माझ्या मनातले विचार नाही आहे. बघा, योहानकृत शुभवर्तमान 11वा अध्याय, योहान 11. हे बोलल्यावर त्याने त्यांना म्हटले, आपला मित्र लाजार. योहान 11:39, सॉरी, जॉन 11:39. येशूने म्हटले, धोंड काढा. त्या मृताची बहीण मार्था म्हणाली, प्रभूजी, आता त्याला दुर्गंधी येत असेल, कारण त्याला 4 दिवस झाले आहे. 3ऱ्या दिवशी फुलं टाकण्याचा झाला, 4था दिवस झाला, आणि आता तुम्ही म्हणता कवर उघडा. तिथला म्हणायचं होतं आता काहीच उपयोग नाही, आता खूप उशीर, आता सगळं संपलेलं आहे. पण जेव्हा सगळं संपतं ना, तेव्हा देवाचं कार्य सुरू होतं. आमेन. जेव्हा आपल्याला काही दिसत नाही, आपण म्हणतो की आता एंड, आता देवाने केलं तरच होईल, तेव्हा ते होत असतं. जोपर्यंत आपण धडपडत असतो, तुम्ही आणि मी धडपडत असतो, तोपर्यंत देव नाही कार्य करेल. जेव्हा आपण पूर्ण सरेंडर होतो त्याला की नाही आता तू केलं तरच, तुझ्याशिवाय कोणीच काही करू शकत नाही, त्यावेळेस ते होतं. तर त्याने म्हटलं, तिने सांगितलं की 4 दिवस झाले, काही उपयोग नाही. पण प्रभू येशूने काय म्हटलं, वचन 40. येशूने तिला म्हटले, आणि हे फार फार महत्त्वाचं वचन आहे. येशूने तिला म्हटले, तू विश्वास धरशील तर देवाचे गौरव पाहशील, असे मी तुला सांगितले नव्हते काय? विश्वास धरशील तर देवाचे गौरव पाहशील. विश्वास अंडरलाईन करा आणि पाहशील अंडरलाईन करा. म्हणजे ती कधी पाहू शकेल, जर तिने आधी विश्वास धरला तर. पण तिचा विश्वास तेव्हा काय होता की आता काही उपयोग नाही, 4 दिवस झाले, सगळं संपलेलं आहे. प्रभू येशू तिला म्हणतो की जर तू विश्वास धरशील तर तू पाहशील. मी तुम्हाला सांगतो की जर तुम्ही विश्वास धराल तर पहा. नाही, आम्हाला आधी पाहायचं आहे, मग आम्ही विश्वास धरू. मग विश्वास धरायचा तर कशाला? नाही, आम्ही झालेलं पाहू, मग साक्ष देऊ. झाल्यावर तर कोणी साक्ष दिलो. विश्वास अगोदर धरायचा असतो की मी ही गोष्ट मागितली, ह्या गोष्टीसाठी विश्वास धरलेला आहे. मी विश्वास धरते की मला मिळालेला आहे. मी विश्वास धरते, जरी डॉक्टरने ऑपरेशन सांगितलं, जरी काही सांगितलं, तरी देव जीवन देणारे मी विश्वास धरते. हा जो विश्वास धरून जर कबूल केला तर आपल्याला पाहायला मिळतं. पुष्कळ लोकांना आधी पाहायचं आहे आणि मग विश्वास धरायचा आहे, आणि म्हणून काही होत नाही आहे. तर विश्वास पाहण्याच्या अगोदर काय आहे? विश्वास. लिहून घ्या पॉईंट. पाहण्याच्या अगोदर विश्वास धरणं गरजेचे आहे. योहान 11:39 आणि 40. नंतर तर विश्वास
कसा येतो? देवाच्या वचनाने. विश्वास काय? अपेक्षित गोष्टीविषयीचा भरोसा, न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री. भरोसा आणि खात्री. तिसरी गोष्ट आपण पाहिली की विश्वास आत्ता आहे, आशा ही भविष्यकाळाची आहे. चौथा पॉईंट, चौथी गोष्ट आपण पाहिली की विश्वास हा अदृश्य गोष्टी संबंधित आहे, की जे आपल्याला कळतं आणि त्या अदृश्य गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला कशा कळतात? विश्वास ठेवायला की देवाच्या वचनाने. म्हणजे विश्वास वचनाशी संबंध आहे. वचन जर बाजूला केलं, शास्त्र जर वाचलं नाही, स्टडी केलं नाही, नुसतेच मेसेज ऐकले, नुसते झूमचे स्पीकर ऐकत गेले आणि यूट्यूब मेसेज ऐकत गेले, तर आपोआप विश्वास नाही येणार. तुम्हाला डोळ्यासमोर वचन ठेवून ते वाचून त्याच्यावर मनन केलं तर तो विश्वास उत्पन्न होईल. मेहनत आहे, त्रास आहे, स्टडी करणं, तयार करणं. रेडीमेड तुमच्यासारखं ऐकून बसणं खूप चांगलं वाटतं नाही का? पण ते वाचणं, स्टडी करणं, त्याच्यातून मेसेज तयार करणं, बायबल स्टडी तयार करणं, ते समजून घेणं, दुसऱ्यांना समजावणं, याला वेळ लागतो, याला कष्ट लागतात. आणि आपण हल्ली आळशी झालेलो आहोत. आपल्याला कोणीतरी तुम्हीच तयार करा, तुम्हीच स्टडी करा, आम्हाला रेडीमेड सांगा, ही सवय लागलेली. मग कोणी येऊन काही पण सांगून जातं, जसं ते स्त्रियांबद्दल सांगितलं. मग ह्याचं कारण काय? की आळशी लोक. मग डिस्टर्ब कोण होतात? जे आळशी आहे, ज्यांना वचनाचं ज्ञान नाही आहे, पूर्ण अर्धवट ज्ञान आहे, ते लगेच डिस्टर्ब होतात. पण जर तुम्हाला शास्त्र वचन माहीत असलं आणि तुम्ही मुळावलेले असले, तुम्ही डिस्टर्ब होणार नाही. तुम्हाला कळणार की असं नाही, असं आहे. सांगू द्या ना, कोणी काही पण सांगू द्या. डिस्टर्ब होता याचा अर्थ तुम्ही वचनात मुळावलेलं नाही आहे, म्हणून डिस्टर्बन्स आहे. म्हणून माझं म्हणणं असतं की मी जेव्हा सांगत असताना, निदान मी असताना तरी तुमच्या पुढं शास्त्र घेऊन बसायला शिका आणि मी जे सांगतो ते शास्त्रातून चेक करा. बाकीच्यांच्याला तुम्ही कसंही बसा, माझं काही म्हणणं नाही. म्हणजे काय होईल की निदान तेवढ्या पुरतं त्या दिवशी तरी तुमचा बायबल स्टडी तुम्ही वचनात मुळावलेले जाल. तुम्ही डिस्टर्ब होणार नाही, तुमचा लगेच मूड ऑफ होणार नाही, तुम्ही कोणावर लगेच अपसेट होणार नाही. आता आणखी एक गोष्ट विश्वासाबद्दल, पाचवी गोष्ट ही 2 तिमोथेला पत्र याचा 1 अध्याय आणि 12 वचन, 2 Timothy 1:12 या ठिकाणी विश्वासाबद्दल आणखी काय सांगितलं आपण पाहू. 2 तिमोथे 1 आणि 12 पाऊल काय लिहितो बघा तिमोथेला. या कारणाने ही दुःखे मी शोषित आहे, तरी मी लाजत नाही. आणि आता ऐका, मी कोणावर विश्वास ठेवला आहे हे मला ठाऊक आहे. पाऊल म्हणतो माझा कोणावर विश्वास आहे मला माहीत आहे. तुम्हाला माहीत आहे का तुम्ही कोणावर विश्वास ठेवलेला आहे? मग आम्हाला माहीत नाही का, असं कसं काय म्हणता पाळक साहेब? मग जर माहीत आहे तर मग तुम्ही डिस्टर्ब का होता? जर तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवला, ओळखता, मला जर नायडू ब्रदरबद्दल कोणी काहीतरी सांगितलं, पण मला जर माहिती आहे की ते तशा नाही आहेत, त्यांचा स्वभाव, त्यांचं वर्तन हो, कोणी काहीतरी सांगितलं तरी मी विश्वास नाही ठेवणार. पण मला जर त्यांची पूर्ण ओळख नसती तर मला खरं वाटेल, हां असू शकतं, मी म्हणेल. देवाची, येशू ख्रिस्ताची, शास्त्राची पूर्ण ओळख नसेल तर हां असू शकतं, ते पण बरोबर आहे, हे पण बरोबर, ते पण पाळक आहे, हे पण पाळक आहे, असं तुम्ही म्हणाल. पण जर ओळख असेल, पूर्ण समर्पण असेल, तर तुम्ही म्हणणार की नाही मला माहिती आहे. मी म्हणणार की नाही मला माहिती आहे की नायडू ब्रदर असं बोलणारच नाही, ते तसं करणार नाही, कारण मी त्यांना ओळखतो, मला माहिती आहे त्यांच्यावर विश्वास. पाऊल म्हणतो की मी कोणावर विश्वास ठेवला आहे हे मला ठाऊक आहे आणि तो माझी ठेव त्या दिवसासाठी राखण्यास शक्तिमान आहे, असा माझा भरोसा आहे. बघा, म्हणजे विश्वास काय आहे या वचनावरून कळतं की विश्वास एका व्यक्तीवर, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तावर किंवा प्रभू येशू ख्रिस्ताविषयी केलेलं समर्पण आहे. फेथ इज अ कमिटमेंट. तो म्हणतो मला माहिती आहे मी कोणावर विश्वास ठेवला आणि जे मी माझं स्वतःचं जीवन त्याला अर्पण केलं, तो शेवटपर्यंत मला टिकविण्यास समर्थ आहे. म्हणजे विश्वास एका व्यक्तीवर असावा लागतो आणि ती व्यक्ती आहे प्रभू येशू ख्रिस्त. बऱ्याच जणांचा विश्वास चर्चवर आहे, पालकांवर आहे, त्यांचे फेवरेट यूट्यूब प्रीचर्स कोण असतील, त्यांचे कोण फॅन असतील, है ना,
देवाचे सेवक त्यांच्यावर आहे. पण तो विश्वास प्रभू ईश्वर त्याच्या वचनावर पाहिजे. आमेन. मी तुम्हाला अगदी स्पष्ट क्लिअर सांगतो. कोणी म्हणू नये की आम्हाला कळलं नाही ते काय बोलत होते. असं आतापर्यंत तरी माझ्याबद्दल कोणी म्हटलं नाही की आम्हाला कळलं नाही पाळक साहेब तुम्हाला काय म्हणायचं. म्हणून मी डाऊन टू अर्थ क्लिअर कट स्पष्ट करतोय की ह्या वचनावरून 2 तिमोथी 1:12 फेथ इज अ कमिटमेंट टू अ पर्सन. विश्वास एका व्यक्तीला म्हणजे प्रभू ईश्वराला केलेलं समर्पण आहे. विश्वास काय? समर्पण आहे. 5वा पॉईंट, फेथ इज अ कमिटमेंट. जर तुम्ही म्हणला माझा विश्वास आहे याचा अर्थ तुमचं समर्पण प्रभू ईश्वराला आहे किंवा असलं पाहिजे. जर समर्पण नसेल तर विश्वास आहे असं म्हणू शकत नाही. तसं तर सर्व जग विश्वास ठेवतं की येशू ख्रिस्त नावाचा माणूस जगात होऊन गेला. तो विश्वास तारण देणारा विश्वास नाही आहे. तो ऐतिहासिक विश्वास आहे. त्या विश्वासाचा काही फायदा होणार नाही. त्या विश्वासाने देवाकडून काही मिळणार नाही तुम्हाला. ऐकून घ्या. तो फेथ इज अ कमिटमेंट, समर्पण. तो म्हणतो की मी ज्याला समर्पण केलेले मला माहिती आहे की तो शेवटपर्यंत राखण्यास समर्थ आहे. फेथ इज अ कमिटमेंट. विश्वास समर्पण आहे. 6वी गोष्ट विश्वास म्हणजे काय? मत्तेकृत शुभर रोमकरास पत्र 10वा अध्याय अगोदर रोमन्स 10:10 रोमकरास पत्र 10 आणि वचन 10 आपण परत घेऊया. नीतिमत्वासाठी विश्वास धरणे अंतःकरणाने होते, तारणाचा स्वीकार करणे तोंडाने होते. आता मी जर म्हटलं की माझं तारण झालेलं आहे, आता समजा माझं तारण झालेलं आहे का नाही, कशावरून? तुम्हाला कशावरून कळणार? नायडू ब्रदरचं तारण झालं की नाही मला किंवा आपल्याला कशावरून कळणार? जेव्हा ते म्हणतील की मी प्रभू ईश्वर विश्वास ठेवला तारणारा म्हणून, मी जेव्हा तुम्हाला सांगेल की मी प्रभू येशू ख्रिस्तावर तारणारा म्हणून विश्वास ठेवलेला आहे, मग तुम्हाला कळेल की मी विश्वास ठेवणार आहे. बरोबर? म्हणजे जेव्हा मी कबूल करील त्यावेळेस. म्हणून या ठिकाणी लिहिलं की तारणाचा स्वीकार करणे तोंडाने होते किंवा कबुली. म्हणून 6वा पॉईंट हा की विश्वास हा कबुली करतो किंवा विश्वास एक कबुली आहे. फेथ इज अ कन्फेशन. फेथ मस्ट बी कन्फेस्ड. नुसता विश्वास आहे असं म्हणत बसायचं नाही. काय विश्वास आहे सांगा तरी एकदाच. की प्रभू ईश्वर विश्वास आहे म्हणजे काय? की त्याने पापांची क्षमा केली असं मानता का? त्याने तुमचे रोग वाहिले हे मानता का? नुसतं तो आहे हा विश्वास नाही. भूत देखील विश्वास ठेवतात, थरथर कापतात. विश्वास कबूल केला पाहिजे तोंडाने. फेथ हॅज टू बी कन्फेस्ड. मत्तई 10:32-33 हे आणि हे प्रभू येशूचे शब्द आहे. मत्तई 10:32 आणि 33 या ठिकाणी ह्या कबुलीबद्दल प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः काय सांगितलं आपण वाचू त्याच्या शब्दामध्ये. मॅथ्यू 10:32 and 33. जो कोणी मनुष्यांसमोर मला स्वीकारील अंडरलाईन करा म्हणजे कबूल करील, त्याला मी आपल्या स्वर्गातील पित्यासमोर स्वीकारील म्हणजे कबूल करील. पण जो कोणी मला मनुष्यासमोर नाकारील त्याला मी आपल्या स्वर्गातील पित्यासमोर नाकारील. म्हणजे प्रभूशीला म्हणायचं की जो कोणी माझा आहे तो मनुष्यासमोर मला कबूल करील की तो माझा आहे. तो लोकांना सांगेल की मी प्रभू ईश्वर विश्वास ठेवणार आहे. पण जर तसं सांगत नाही आणि जर तसं सांगितलं तर तो म्हणतो मी देखील पित्यासमोर त्याची कबूल करेल की हां नायडू ब्रदर, नायडू, अनंत नायडू हा माझा पुत्र आहे. तसं म्हणजे विश्वास एक कबुली आहे. फेथ इज अ कन्फेशन. फेथ हॅज टू बी कन्फेस्ड. साक्ष आपण घेतो. का बरं घेतो? टाइमपास म्हणून नाही. साक्ष हा विश्वासाचा महत्त्वाचा भाग आहे. साक्ष एक शस्त्र आहे की विश्वासाची कबुली आहे की हे देवाने माझ्यासाठी केलं, हे मला त्याच्या वचनातून प्रगट केलं, हे माझ्या बाबतीत झालं, हे मुखाने कबुली दिलेली. मनात जो विश्वास आहे तो मुखाने व्यक्त केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून ध्यानात ठेवा, जे साक्ष देत नाही, दिली नाही, त्यांनी ध्यानात ठेवा मी काय म्हणतो ते. हे वचनावर आधारित आहे. तर विश्वास ही एक
कबुली आहे. तर आज आपण इथेच थांबू वेळेअभावी आणि हा सब्जेक्ट विश्वासाचा आपण पुढच्या पार्टमध्ये कंटिन्यू करूया. परमेश्वर आपणास आशीर्वादित करू.